नमस्कार मंडळी, या ठिकाणी तुमच्या पंचायत समितीमार्फत अनेक योजना राबवल्या जातात। आता कोणकोणत्या तुमच्या पंचायत समितीमध्ये योजना आहेत, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, त्या योजनेचा लाभ कसा घेता येतो, त्याचबरोबर त्या योजनेचा अर्ज कसा करायचा, ऑफलाईन करायचा की ऑनलाईन करायचा, कोणत्या वस्तूसाठी किती अनुदान मिळतं किंवा त्याचबरोबर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत, या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, त्यासाठी व्हिडिओला शेअर पण नक्की करा। मंडळी, पहिला आपण समजून घेऊया की पंचायत समिती योजना म्हणजे नेमकं काय। तर आपल्याला या ठिकाणी कोणता पॉलिटिकल अँगल नाही समजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी ज्या पंचायत समितीमार्फत योजना राबवल्या जातात, ह्या राज्य सरकारमार्फत जिल्हा परिषदेला किंवा जे झेडपी आहेत त्यांना या ठिकाणी याचे अंमलबजावणीसाठी ह्या योजना दिल्या जातात आणि झेडपीकडून म्हणजे जिल्हा परिषदेकडून या पंचायत समितीच्या मार्फत या योजना आहेत त्या राबवल्या जातात। आता या योजनेच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यामध्ये विविध जे विभाग आहेत त्या विभागामध्ये थेट 75%, 80%, 90% आणि 100% असे वेगवेगळ्या स्तरावरती अनुदान हे दिलं जातं आणि या योजनेसाठी 25,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी ह्या महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला आहे। बघा, या ठिकाणी ह्या महाराष्ट्र सरकारकडून झेडपीला जाते ह्या निधी आणि झेडपी म्हणजेच जिल्हा परिषद सेस फंडामधून सुद्धा या योजना सेपरेटपणे सुद्धा राबवल्या जात आहेत। कृषी विभाग आहे, पशुसंवर्धन विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, महिला व बालकल्याण विभाग आहे, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग आहे, त्याचबरोबर दिव्यांग विभाग असू द्या किंवा शिक्षण विभाग असू द्या, अशा वेगवेगळ्या, एवढंच नाही मित्रांनो, अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये ह्या जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा हे निधी वितरित केला जातो आणि ह्या सेस फंडामधून सुद्धा या सर्व विभागांमध्ये वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या स्तरावरती राबवल्या जातात आणि त्यांच्यासाठी हा निधी वितरित केला जातो। मंडळी, ह्या तुमच्या पंचायत समिती असू द्या किंवा तुमच्या जिल्हा परिषद असू द्या, ह्या दोन्ही स्तरावरती ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनेसाठी पात्र कोण कोण असणार आहेत, तर आपण या ठिकाणी जे जनरल आहेत त्या गोष्टी सांगूयात। म्हणजे स्पेसिफिकली कोणती योजना आहे त्या योजनेसाठी जी कॅटेगरी आहे ते आपण पुढे सांगणार आहोत। जनरली तुमच्या जिल्हा परिषद किंवा तुमच्या जे पंचायत समिती आहेत त्या पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण लोकांना म्हणजेच ह्या कॅटेगरीमध्ये विशेषतः जे महाराष्ट्रामधले नागरिक आहेत, त्याचबरोबर शेतकरी आहेत, विधवा महिला असतील, दिव्यांग असतील, त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिला असतील, यानंतर मागासवर्गीय महिला किंवा ते ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या, किंवा मागासवर्गीय तरुण तरुणी, बेरोजगार तरुण तरुणी, शाळकरी विद्यार्थी, अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत। त्या कॅटेगरीतील जे पात्रता आहे या पात्रतेनुसार ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाते। ही सर्वसाधारण कॅटेगरी आहे। मंडळी, आता आपण जे विभाग पाहिले त्या विभागांमध्ये ठिबक व तुषार सिंचन योजना आहे, त्याचबरोबर PVC पाईप योजना आहे। आता PVC पाईप योजना कशा पद्धतीने राबवली जाते, त्याची अंमलबजावणी कशी होते, त्याचबरोबर पात्रता काय आहे, कागदपत्रे काय लागणार आहे, तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो आपल्या चॅनलमध्ये आहे। नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही हा व्हिडिओ स्पेसिफिकली पाहू शकता। नंतर ब्रश कटर योजना आहे, त्याचबरोबर या ठिकाणी चाप कटर असू द्या, पाणबुडी असू द्या, मोटार असू द्या किंवा ताडपत्री, ही ताडपत्री योजनासुद्धा आता सध्या या योजनेचा लाभ भरपूर प्रमाणात घेतला जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी फवारणी यंत्रसुद्धा आहे, सोलार पंप आहे, विहीर खोदकाम आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ट्रॅक्टरची बॅटरी असू द्या आणि आधुनिक जे अवजार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या कृषी विभागामार्फत ह्या योजनांसाठी अनुदान दिले जाते। मंडळी, पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। आता पहिली योजना तर ते तुम्हाला माहीतच असेल, गाय म्हैस अनुदान योजना असू द्या किंवा शेळी मेंढी अनुदान योजना असू द्या। आता त्यावरती सुद्धा ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओच्या एंड स्क्रीनला तुम्हाला सेपरेटमध्ये व्हिडिओ दिसेल, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी पशुसंवर्धन विभागामार्फत आणखी बैलजोडी खरेदीसाठी 75% अनुदान आहे। या ठिकाणी सांगायची महत्त्वाची बाब म्हणजे जी बैलजोडी खरेदी आहे त्यामध्ये तुम्हाला 75% अनुदान मिळते। त्याचबरोबर गाय म्हैस खरेदीसाठी 50% अनुदान मिळते। त्याचबरोबर गोटा तयार करण्यासाठी सुद्धा 15,000 रुपयाचे अनुदान मिळते। या ठिकाणी गाय गोटा योजना ही वेगळी आहे आणि ही गोटा तयार करण्यासाठी जे 15,000 मिळतात ही वेगळी आहे। यानंतर कुक्कुटपालनासाठी सुद्धा 75% अनुदान आहे। मंडळी, आता आपण
महिला व बालकल्याण विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये 18 वर्षातील जे महिला आहेत, म्हणजे ज्यांचे वय 18पेक्षा जास्त झालेलं आहे, त्यांना वाहन प्रशिक्षण म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हिंगची ट्रेनिंगसाठी 30,000 रुपयाची मानधन मिळते आणि यानंतर शिलाई मशीनसाठी 90% अनुदान मिळते। मित्रांनो, तुम्ही ST कॅटेगरीमधील असाल तर शिलाई मशीनसाठी कसा फॉर्म भरायचा, कशी ऑनलाईन प्रोसेस आहे, यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे फक्त ST कॅटेगरीसाठी। तो व्हिडिओसुद्धा एंड स्क्रीनला दिसेल, त्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही ST कॅटेगरीतील असाल तर तुम्ही शिलाई मशीन योजनेचा लाभ 100% घेऊ शकता। यानंतर घरगुती पीठ गिरणी योजना ज्याला 90% अनुदान मिळते। यानंतर व्यवसायाकरता 7,500 रुपयाचे अनुदान मिळते। यानंतर महिलांसाठी खास करून, यानंतर मुलींसाठी सुद्धा सायकल योजना आहे। आता तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमधून सुद्धा सायकल मिळते आणि त्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओच्या एंड स्क्रीनला सायकल योजनेचा लाभ बांधकाम कामगार योजनेतून कसा मिळवायचा त्यावरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ अटॅच केला जाईल। तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहून या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता। यानंतर 7वी ते 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे खास करून मुले आहेत त्यांना संगणक प्रशिक्षण म्हणजे MSIT असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी 4,000 रुपयाचे मानधन या ठिकाणी मिळते। मंडळी, या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामार्फत ह्या योजना राबवल्या जातात। मंडळी, आता हे जे MSITचे जे तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे त्याचं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी 7,500 रुपये तुम्हाला बांधकाम कामगार योजनेतून MSIT केल्यानंतर तुम्हाला मिळते। आता ते कसं मिळवायचे त्यासाठी सुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। यानंतर या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यासाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे आणि हे सुद्धा तुम्ही पंचायत समितीमार्फत किंवा तुमच्या जिल्हा परिषदेमार्फत या झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान मिळवू शकता। यानंतर 12वी नंतर जे शिक्षण झाले आहेत त्यांना सुद्धा 5,000 रुपयाचे मानधन खास करून दिव्यांगासाठी मिळणार आहे। आता झेरॉक्स मशीन असू द्या, MSIT कोर्ससाठी असू द्या किंवा 12वी नंतरचं शिक्षण असू द्या, हे खास करून ही पात्रता खास करून दिव्यांगासाठी आहे। यांच्यासाठी सुद्धा सेपरेट कोटा आहे, त्यावरती सुद्धा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्यासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पद्धतीचे अर्ज केले जात आहेत। ते अर्ज कशा पद्धतीचे आहेत तुमच्या जिल्ह्यानुसार, मंडळी एक बाब समजून घ्या, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या अर्ज प्रक्रिया आहेत आणि काहीच्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन आहे तर काहीमध्ये ऑफलाईन आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीने ह्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या अर्ज प्रक्रिया आहेत। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये पहिला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, यानंतर रहिवासी दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे DBT लिंक असणे गरजेचं आहे। म्हणजेच तुम्हाला बँक पासबुकला तुमचे आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही कोणताही फॉर्म भरत असाल, योजनेचा कोणत्याही योजना असू द्या, कोणत्याही योजनेचा कोणताही फॉर्म भरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर देताय तो मोबाईल नंबर तुमच्या बँकेच्या पासबुकला अटॅच असणे गरजेचं आहे आणि शक्यतो तोच नंबर तुम्हाला आधार कार्डला सुद्धा लिंक करायचा आहे। यानंतर 7/12 तुमचा उतारासुद्धा, त्यानंतर वयाचा दाखला असू द्या, म्हणजे जन्माचा दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तो सुद्धा या ठिकाणी चालतो। यानंतर जे दिव्यांग आहेत त्यास अपंगत्व असल्यास त्याचे सुद्धा अपंगत्व प्रमाणपत्र, यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे ॲडमिशन असू द्या किंवा इतर कोणतेही बाबी असू द्या, यामध्ये डोमेसाईल असू द्या। यानंतर अर्जासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीपत्र किंवा घोषणापत्र, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। बघा अर्ज कसा करायचा, आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या अर्ज प्रक्रिया आहेत। म्हणजे आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेचं एक्झाम्पल म्हणून घेतलं तर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी सेपरेट एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती सुद्धा अर्ज करता येतो। त्याचबरोबर या ठिकाणी ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी अर्ज या सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ज्या योजना राबवल्या जातात किंवा पंचायती समितीसाठी राबवल्या जातात त्यांच्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येत आहेत। आता फक्त हे सोलापूर जिल्हा परिषदेचं मी एक उदाहरण सांगितलं, प्रत्येक जिल्हा परिषदेचं सेपरेट एक वेबसाईट असू शकते किंवा नसू शकते। ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचे अर्ज या ठिकाणी दाखल करता येत आहेत। आता यानंतर तुमचे वयोगट कोणतेही असू द्या किंवा पात्रता कोणतीही असू द्या, उदाहरणार्थ तुम्ही महिला असू द्या, विधवा असू द्या, शेतकरी असू द्या किंवा तुम्ही अपंगत्व असेल तर तुम्हाला त्यासाठी सर्टिफिकेटसुद्धा महत्त्वाचे आहे। तर असे वेगवेगळे कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरीनुसार तुमचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिला जर ऑप्शन निवडला कोण आहात तर तुम्ही महिला आहात तर महिला ऑप्शन निवडला तर महिलांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची तुम्हाला लिस्ट तिथे मिळते। तर अशा
तुमच्या जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी निवडल्यानंतर तुमच्या कॅटेगरीमध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते। मंडळी, आता जर तुम्हाला हे माहीत नसेल की तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा तुमच्या पंचायत समितीमध्ये ऑनलाईन की ऑफलाईन अर्ज प्रक्रिया चालू आहे, तर कोणत्या योजना चालू आहेत त्याची माहिती पहिला तुम्ही ग्रामसेवक किंवा तुमच्या तलाठी कार्यालयामधून तुम्ही ही पहिला माहिती घ्या। याच्यानंतर जर तुम्हाला तिथं माहीत नसेल किंवा भेटली नसेल तर तुम्ही सी सेंटर किंवा आपल्या सरकारचे सेवा केंद्र जे आहे तिथं जाऊन घेऊ शकता। पण मी सांगेल की तुम्ही पहिला पंचायत समितीला भेट द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही झडपीला जर तुम्ही भेट दिली तर ते सुद्धा उत्तम राहील। तर वेगवेगळ्या कोट्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करा आणि तुमच्या पंचायत समितीला कोणत्या योजना चालू आहेत आणि तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मंडळी, या ठिकाणी तुम्ही झडपीच्या किंवा पंचायत समितीच्या कोणत्याही योजनेचा अर्ज करणार आहात तर 10 जुलै ते 15 जुलै या दरम्यानच तुम्ही ह्या योजनेचा अर्ज करा, कारण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा कोटा असतो आणि तो कोटा 10 ते 15 जुलैपर्यंत संपणार आहे। बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची योजना किंवा पात्रता ही वेगळी असल्याकारणाने ह्या ठिकाणी तुम्हाला 15 जुलैच्या आतमध्येच ह्या सगळ्या जे पंचायत समितीच्या असू द्या किंवा झडपीच्या योजना असू द्या त्यांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की 100% तुम्ही शेअर करा, कारण आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते। तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे। तुम्हाला त्या गोष्टी फ्रीमध्येच आहेत, पण आमच्यासाठी त्या गोष्टी मोटिवेशन आहे। तर मंडळी, भेटूया यापैकी कोणत्याही एका व्हिडिओमध्ये।